राज्य तुझं आहे, सामर्थ्य तुझं आहे, गौरव महिमा तुझं आहे प्रभूजी. आम्ही तुला देतो. हे स्वर्गीय पिता, मी घटला जाऊ दे, तू वाढलाच जाऊ दे. प्रभू मी घटू दे, तू वाढलाच जाऊ दे. हे स्वर्गीय पिता, मी घटले जाऊ दे, प्रभू येशूच्या नावात तुम्ही वाढले जाऊ दे. आम्ही काही नाही, पवित्र आत्मा आणि तुमचा महिमा लोकांवरती प्रकट करा. आम्ही तुम्हाला सहाय्यता मागतो. आज आमची मदत करा. पवित्र आत्मा तुमच्या लोकांशी बोलण्यासाठी, तुमचा मेसेज तुमच्या लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी पवित्र आत्मा तुम्ही आमची हेल्प करा आणि तुमच्या लोकांशी बोला. आज नंतर त्यांचं जीवन ताजं असेल. आज नंतर प्रभू येशूच्या नावात लॉर्ड ते आनंदाने जीवन जगतील. आज नंतर पिता परमेश्वर तुझं वचन त्यांना बनवेल, तुझं वचन त्यांना तयार करेल, तुझं वचन त्यांना आशा देईल, तुझं वचन त्यांचं जीवन कल्याण करेल. थँक्यू देव बाबा. तुझ्या लोकांशी बोल आणि पिता तुझा गौरव कर येशूच्या नावामध्ये. आमेन. ओके, रोम 8:28 फास्ट वाचा. रोम करस्पत्र 8 अध्याय आणि 28 वचन. ओके, आता शेजाऱ्याला सांग, आनंद कर, आनंद कर, आनंद कर. देव तुझ्याशी आज बोलत आहे. बोला बोला, एकमेकाला बोला, आनंद कर, कारण आज देव तुझ्याशी बोलत आहे. हालेलुया. रोम करस्पत्र 8 अध्याय 28 वचन. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणारे होतात. हालेलुया. हालेलुया. ओके, दुसऱ्या बायबलमध्ये वाचा. आमेन. आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास सर्व काही त्याच्या कल्याणार्थ सहकारी असे होते. कल्याणार्थ. ओके, पुन्हा वाचा रोमन 8:28 मध्ये. लक्ष द्या तुम्ही. हालेलुया. आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे
जे त्याच्या संकल्पाप्रमाणे हम्म. बोलवलेले आहेत हम्म. त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. हितासाठी, कशासाठी? हितासाठी. आणि कल्याणासाठी. हे ना, कल्याण, हित, कल्याण आणि हित. हालेलुया. हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की जय. आज देवाचा आत्मा तुमच्याशी बोलेल. आमेन. पण जे आत्म्यामध्ये बसतात ना त्यांना कळल की देवाचं वचन नेमकं तुमच्याशी काय बोलतंय. पण जे फक्त येतात येड्या बळेवाने बसतात त्यांना काही कळणार नाही. आत्म्यामध्ये उत्सुक, कसं भूक आणि तहानेला. बायबल सांगताय भुकेला व्यक्ती तृप्त होतो. ज्याला भूक लागली त्याला तुम्ही कितीही खाऊ घाला तो खाणारच नाही ना. का? तर ऑलरेडी कसं आहे पोट, भरलेलं. कसं आहे ऑलरेडी पोट. भरलेलं. पण तुम्ही खूप खाल्लं आणि तुम्हाला भारी मी पदार्थ आणून दिला, खाताल का? खाऊशी वाटेल का तुम्हाला? नाही. हालेलुया. तर ओष्ठ्यासाठी कसं बसायचं तुम्हाला? भुकेला आणि तहानेला. कारण जे भुकेले ते तृप्त होईल. बायबल पण सांगते तहानाला जीव तृप्त होईल. दावीद राजा देखील म्हणतो प्रभू शुष्क भूमीमध्ये माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला आहे. वाळवंटामध्ये कोणाचं कशासाठी ताणलं होईल माणसाचा जीव? वाळवंट प्रदेशामध्ये जर मी तुम्हाला नेऊन सोडलं तुमचा जीव कशासाठी ताणलेला होईल? वाळवंटामध्ये पाणी भेटत नाही, तुम्ही कशासाठी ताणेल व्हाल? दावीद म्हणतो प्रभू माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला आहे. आणखी एका ठिकाणी म्हणतो जशी हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलुबते ना माझा जीव. हा म्हणजे तुमचा जीव बसण्यासाठी पाहिजे. कशासाठी पाहिजे? आज मी काही गोष्टी तुम्हाला सिक्रेट सांगेल, पण जे आत्मिक आहेत ना त्याला कळल, आणि जे आत्मिकरित्या घेईल ना त्याला कळल. पण जे फक्त ऐकतात आणि सोडून देतात, ऐकतात आणि सोडून देतात, त्या लोकांसाठी काय होणार नाही आज. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय जे व्यक्ती येशूवरती प्रेम करतात, ज्या व्यक्तीला देवाने त्याच्या योजनेनुसार बोलवलंय. तुम्ही असेच नाही आले चर्चला, मी काय सांगतो नाही, असेच नाही आले, तुम्हाला देवाकडून बोलवण्यात आलंय. हे रिअल आहे. देवाने त्याच्या एंजल्स द्वारे तुम्हाला चर्च मध्ये, हा तुम्ही सगळे एवढ्या दिवसापासून चर्च मध्ये तुम्ही असेच नाही आलेले, तुम्हाला त्यांनी बोलवलंय, तुम्हाला तो घेऊन आलाय. आणि तो काय म्हणतोय जर मी आज तुला घेऊन आलोय तर सर्व गोष्टी मिळून तुझं काय करतील? हित करतील. सर्व गोष्टीद्वारे तुझं काय होईल? हित होईल. पुन्हा वाचा वचन. आपल्याला तर ठाऊक आहे की हा. देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेले आहेत त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणारे होतात. हालेलुया. त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणारे होतात. हालेलुया. किती भारी वचन आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी मिळून तुझं काय करणार? हित करणार. जरी आता तुझ्या जीवनात दुःख आहे, तुझ्या जीवनात त्रास आहे, तुझ्या जीवनात परिस्थिती आहे, तुला दिसत नाही तुझं हित, पण माझा देव म्हणतो तुझ्या सर्व गोष्टी मिळून तुझं हित करेल, तुझं कल्याण करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता तुम्हाला दर्शन झालंय की यस परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत गोष्टी करणार आहे. पण त्या अद्भुत गोष्टी करण्याच्या अगोदर तुझ्या जीवनामध्ये प्रसंग येतील, पण माझा देव म्हणतो ते प्रसंग असतील, ते वेगवेगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये असतील, वेगवेगळे त्रास तुझ्या जीवनामध्ये येतील, वेगवेगळे अडथळे तुझ्या जीवनामध्ये येतील, पण ते सर्व गोष्टी मिळून ते तुझं शेवटी हित करतील. आमेन. हालेलुया. खूप अद्भुत. मी जेव्हा वाचलं माझ्या हृदयामध्ये देवाने टाकलं ना. हालेलुया. 1-2 दिवसापूर्वी, आय थिंक जो काल परवा. हालेलुया. खूप अद्भुत गोष्ट आहे. त्याच्याद्वारे एक देवाने माझ्या हृदयामध्ये पुन्हा टाकलं. देव खूप भारी बोलतो माहिती. बायबल वाचायची गरज पडत नाही. जवळ 1 आठवडा माझं बायबल रिडिंग कमी झालंय. मी वाचलं नाही जास्त बायबल, पण देवाने माझ्या हृदयामध्ये टाकलं एक गोष्ट. हालेलुया. जसं हे वचन माझ्या डोळ्यासमोर आलं ना, दुसरं एक वचन देवाने माझ्या डायरेक्ट हृदयामध्ये टाकलं. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय सर्व गोष्टी मिळून तुझं काय करणार? हित करणार. मग तुझं दुःख असतील, तुझे त्रास असतील, तुझं अपयश असेल, तुझं रडणं असेल, तुझं तुटणं असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण माझा देव म्हणतो शेवटी काय होईल? तुझं हित होईल. आमेन. शेवटी त्याच्याद्वारे तुझं कल्याण होईल. कल्याण होईल. जरी आज त्या परिस्थितीमधून तो चाललाय, मी काय सांगतो ऐका, आज जर त्या रडण्यामधून तुम्ही चाललात, आज जरी त्या अपयशामधून तुम्ही चाललात, आज जर त्या दुःखामधून तुमचं जीवन चाललंय, ते मृत्यू छायेच्या दरीतून जरी तुम्ही जात असला तरी काळजी करू नका, कारण शेवटी ते तुझं कल्याण आणि तुझं हित करणार आहे. आजचं वचन तुझ्यासाठी आहे.
शेजाऱ्याला सांग तुझ्यासाठी वचन आहे. आज देव तुझं हित करणार आहे. सर्व गोष्टींद्वारे तुझं हित होणार आहे आणि त्याच गोष्टी शेवटी तुझं हित करणार आहे. हा हालेलुया. त्याच गोष्टी तुझ्या हिताचं काम करणार आहेत. तुझ्या कल्याणासाठी त्याच गोष्टी कार्य करणार आहेत. हालेलुया. बोलो प्रभू येशू मसीह की. देवाचा एक दास आहे, त्याचं नाव होतं योसेफ. म्हणा योसेफ. 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 आणि देवाने माझ्या हृदयामध्ये टाकलं योसेफ. 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 हा, खूप अद्भुत गोष्ट आहे. हालेलुया. ही जी स्टोरी खूप अद्भुत आहे. अद्भुत. तुम्हाला ना याच्याद्वारे ना एक आशा निर्माण होईल. आशा की माझा देव, आणि तुम्हाला अजून देखील तुम्हाला सांगतो. हालेलुया. माझा देवाने तुमच्यासाठी योजना कशा केलेल्या आहेत? चांगल्या केलेल्या आहेत. ते तुझ्या हिताच्या योजना. हालेलुया. हालेलुया. आणि यशामध्ये लिहिले की ज्या गोष्टी बायबल मध्ये लिहिल्या आहेत त्या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या गोष्टी बायबल मध्ये लिहिल्या आहेत त्या गोष्टी तुझ्या मध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. यो कसं एका क्षणामध्ये देव तुझ्या जीवनामध्ये काय करणार आहे? कार्य करणार. म्हणून एका क्षणामध्ये वाचूया. उत्पत्ती याचा 37 अध्याय 2 ते 11 वचन वाचूया. ओके. आता आपण योसेफकडे जाऊया. योसेफ कोणाचा मुलगा आहे? म्हणा इसाकाचा. याकोबाचा सॉरी याकोबाचा मुलगा इसाक. सॉरी योसेफ. इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचा मुलगा योसेफ. हालेलुया. त्या योसेफाची आज आपण स्टोरी ऐकणार आहे. हा. उत्पत्ती याचा 37 अध्याय आणि 2 ते 11 वचन. आमेन. खूप तुम्हाला आशा देईल. आमेन. याकोबाच्या याकोब वंशाचे रूत हे योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावाबरोबर कळप चारित असे. तो मुलगा आपल्या पित्याच्या स्त्रिया बिल्ला व जिल्फा यांच्या पुत्राबरोबर असे. तेव्हा त्याने त्याच्या दुर्वर्तनाविषयी खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व पुत्र योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा वृद्धकाळाचा पुत्र होता. त्याने त्यासाठी पायघोळ जगा केला होता. आपला बाप आपले इतर सर्व भाऊ त्याजवळ अधिक प्रीती करीतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीतानासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले. ते त्याने त्या सांगितले. तेव्हा ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात. आता ऐका. आता योसेफाला काय पडलंय? स्वप्न पडले. ते त्याचं कसं माहिती का? भविष्याचं आहे. देवाने त्याला ऑलरेडी सांगून ठेवलंय की मी तुझं भविष्य असं करणार आहे. ऐका आता कसं करणार आहे? असं करणार. वाचा. पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो. तो माझी पेंडी उठून उभ्या राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सोबती उभ्या राहिल्या व त्यांनी तिला वंदन केले. ओके. स्टार्टिंग कुठून झाली? स्वप्नापासून. पुढे स्वप्न, आणखी एक स्वप्न. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आमच्यावर राज्य करणार? तू आमर सत्ता करणार काय? आणि त्याच्या स्वप्नामुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावांना सांगितले. तो म्हणाला, पहा, मला अजून एक स्वप्न पडले. ते असे, सूर्य, चंद्र व 11 नक्षत्रे यांनी मला वंदन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याचा निषेध करून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी तुझी आई व तुझे बंधू हे भूमीपर्यंत लावून तुला वंदन करण्यास तुझपुढे येणार? त्याचे भाऊ त्यांचा हेवा देवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेविले. हालेलुया. खूप रसद गोष्ट आहे. नीट ऐका. आता मी काय सांगतो. जुन्या करारामध्ये देव दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे बोलतात. आता देखील बोलतो. बट आता देवाने हे जिवंत वचन तुमच्यासाठी ठेवलंय आणि देव आता या वचनाद्वारे, आताच्या काळामध्ये देव वचनाद्वारे त्यांच्या लोकांशी बोलतो. त्या काळामध्ये नियमशास्त्र नव्हतं किंवा बायबल नव्हतं लिहिलेलं. हालेलुया. सो देव काय करायचं? त्यांना स्वप्नाद्वारे बोलायचा. कसं बोलायचं? की आज तुझ्या जीवनामध्ये हे घडणार आहे, ते घडणार आहे.
पण आता जेच तुम्ही चर्चला येत आहे देव तुम्हाला त्याच्या वचनाद्वारे बोलतोय. ऐका आम्ही काय सांगतोय. आज तुम्हाला देवाने काय बोलले माहितीये? आज प्रभू तुम्हाला काय बोलला माहितीये? लक्षात ठेवा. आज प्रभू तुम्हाला म्हणतोय की तुझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सर्व गोष्टी मिळून तुझं हित करणार आहे. हालेलुया. हे तुझं अभिवचन आहे. हे तुझं आजच्यासाठी की ज्या तुझ्या गोष्टी अवतीभोवती चालल्यात, जे काही प्रॉब्लेम्स, जे काही समस्या, जे काही चांगल्या गोष्टी, जे काही वाईट गोष्टी, त्या सर्व गोष्टी मिळून आज देव तुझं काय करणार आहे? हित करणार. हे तुझं काय अभिवचन आहे. सेम देव येशूला सांगतोय दुष्टाद्वारे. काय दुष्ट पडले? त्याची पेंडी उभा राहिली आणि बाकीच्या भावाच्या पेंडे त्याला काय केले? नमन केलं. आणखीन सांगते चंद्र, सूर्य आणि 11 तारे हे देखील काय केले? त्याला नमन केलं. हे दोन त्याला स्वप्न पडले. काय स्वप्न पडले? म्हणजे प्रभू त्याला सांगतोय की येणाऱ्या दिवसामध्ये तुझा भाऊ, तुझे 11 भाऊ, तुझे आई वडील तुला काय करतील? नमन करतील. म्हणा नमन करतील. नमन करतील. ठीक आहे का? हे स्वप्न त्याला पडलंय पण लगेच त्याची पूर्ती नाही झाली. लगेच ते पूर्ण झालं. आता ह्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष, कदाचित 2-2.5 वर्ष लुटले. किती वर्ष? 2 ते 2.5 वर्ष. 2-2.5 वर्षाच्या दरम्यान हे त्याचं स्वप्न कसं झालं? पूर्ण झालं. आता मी काय सांगतो ध्यान देऊ नये का? हालेलुया. स्वप्न पडलं. 11 भावांनी त्याचा काय केला? मग द्वेष केला. काय केला? 11 भावांनी त्याचा काय केला? द्वेष केला. मनामध्ये विचार केला की आता आपण याला काय करू? मारून टाकू. आपण याला काय करू? मारून टाकायचं. हालेलुया. बायबल मध्ये लिहिले 11 भावांनी दोष केला. वाचूया उत्पत्ती 27 अध्याय आणि 12 ते 28 पर्यंत लिहिलेलं आहे. तुम्ही वाचू नका, मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो, खूप मोठं आहे. मग त्या एक भाऊ होता, त्याचं नाव होतं रऊबेन. म्हणा रऊबेन. रऊबेन म्हणाला नको, आपण त्याला नको मारायला. तो आपला हाडा मांसाचा, रक्त मांसाचा भाऊ आहे, आपण त्याला मारायला नको. त्या 11 भावांनी प्लॅन काय केला? त्याला मारून टाकायचं. का? तर याकोब देखील कुणावर प्रेम करायचा? योसेफावर. त्यामुळे 11 भाऊ त्याचा काय करायला लागले? द्वेष, राग करायला लागले. हालेलुया. त्यामुळे 11 भावांनी काय प्लॅन केला? आता आपण याला मारून टाकू. आता 11 भाऊ काय जातात? एका गावामध्ये शरड मेंढा घेऊन चारायला जातात. कुठं जातात? चारायला. मग याकोब काय म्हणते योसेफाला? योसेफा तू त्यांच्याकडे जाय आणि तुझे भाऊ कसे आहेत ते मला खबर घेऊन ये. बरे आहेत का ते मला काय करून ये? खबर घेऊन ये. तर योसेफ काय होते? तयार झाला की येस माझ्या भाऊची मी खबर केला जाईल आणि परत येईल आणि तुला सांगेल. मग योसेफ काय गेला? त्यांच्याकडे जातो. योसेफ त्यांच्याकडे, ऐका स्वप्न पडलंय पण आता त्याची पूर्ती होणार आहे. भविष्यवाणीची पूर्ती होणं खूप म्हणजे ते पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. ओके. दुष्टता तर पडलाय पण दुष्ट पूर्ण होणं गरजेचं आहे. देव त्या दुष्टताला पूर्ण करतो. म्हणजे देव जे तुला बोलतो ते पूर्ण करतो. पण त्या पूर्ण करण्याच्या अगोदर तो किती विश्वासू आहे, तो किती देवावरती प्रेम करणार आहे, तो किती टिकाव धरणार आहे, या सगळ्या गोष्टी देव काय करतो? पारख करतो. काय करतो? पारख करतो. येशूला काय पडलं? स्वप्न पडलंय. आता येशू कुठे गेला? त्याच्या भावाकडे गेलाय. कशासाठी गेलाय? ते कसे आहेत, बरे आहेत का हे पाहण्यासाठी. ओके. आता जसं योसेफ आले त्याचे 11 भाऊ पाहतात. म्हणजे काय म्हणतात? आता आपण याला काय करू? मारून टाकू. त्यातला रोबेट काय म्हणतो? नको, त्याला मारून नको टाकू, आपण त्याला खड्ड्यात टाकू. काय करू? तुम्ही वाचू शकता. उत्पत्ती 26 12 ते 28 पर्यंत आहे. हालेलुया. मग काय केलं? त्या 11 भावांनी त्याच्या बापाने काय केलं? त्याला एक जागा तयार केला. जागा 11 भावापेक्षा वेगळा जागा होता. कोणाच्या शरीर अंगामध्ये? योसेफाच्या. इथे आहे का मी काय सांगतोय? योसेफाने काय घातलं होतं? की वेगळा जागा त्याच्या बापाने त्याला दिला होता. 11 भावांनी काय केलं? तो जागा काढला.
म्हणा 11 जागा काढला आणि प्राण्यांच्या रक्तामध्ये त्याला काय केलं, बुडवलं प्राण्यांच्या. आणि योसेफाला काय केलं, उघडं म्हणा उघडं, कुठं टाकलं, खड्ड्यात. आता योसेफाकडे काय आहे का, सुरुवात झाली त्याची. योसेफाकडे काय आहे का, पहिली गोष्ट काय झाली, त्याला कपडे काढले कुठं टाकलं, खड्ड्यात टाकलं. दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं, त्याला विकलं. काय केलं, विकलं. तो मिद्यानी व्यक्ती मिस्रात गेला आणि त्या मिद्यानी व्यक्तीने देखील मिस्री एका सेनापतीला परत योसेफाला काय केलं, विकला. त्या भावाने किती रुपयाला विकलं, म्हणा 20 रुपये. 20 रुपयाला. योसेफाला किती रुपयाला विकलं, 20 रुपयाला. आता मी काय सांगतो ऐका. कदाचित तो म्हणला असेल, अरे प्रभू तू तर मला स्वप्न दाखवलं, हे काय होते, तू तर मला बोलला सगळे लोक मला न म्हणतात आणि माझ्या भावानेच मला काय केलं, स्वप्न दाखवलंय. प्रभू तू तर बोलला की माझा भाऊ आता मला काय करतील, नमन करतील. आता हे काय व्हायला लागलं त्याच्या, म्हणा उलट. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये हेच घडतं. ज्यावेळेस तुम्ही देवाचं सामर्थ्य वचन रिसीव्ह करता, तुम्ही प्रार्थना करता, तुमच्या जीवनामध्ये काय होतं, उलटच होतं. तुम्ही एक करायला जाता पण दिसतं कसं, ही सुरुवात आहे तुझ्या आशीर्वादाची. ध्यानात ठेवा मी काय सांगतोय ते. कदाचित आता तुला एक मोठी आशा भेटली, देव बोलला आता देव मला चांगलं करणार, पण काही दिवसांनी खाऊ सगळं उलट होतं. सगळं तू एक स्वप्न पाहतो पण त्याचं काय होतं, उलट होतं. तुला काय करायचं, काहीच नाही करायचं, तुला विश्वास करायचा. हालेलुया. दर्शन झालं योसेफाला आणि दर्शनाचं काय झालं, उलट. काय झालं, दर्शन झालं तुझा भाऊ तुला नमन करतील, पण उलट झालं त्याच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकला, मारायचा प्लॅन केला. हालेलुया. मी काय सांगतो ना, प्लीज नीट काळजीपूर्वक ऐका. जरी आज तुझ्या जीवनामध्ये तू काहीतरी करायला जातोय पण ते सक्सेस न होतं त्याचं उलट होतोय, तीच गोष्ट तुझं हित करणार आहे. तीच गोष्ट तुझं हित करणार आहे. आज देवाचं अभिवचन आहे, तीच गोष्ट तुझी हित करणार आहे. हालेलुया. आता तुम्ही किती आत्म्यातून त्याला स्वीकार करा मला माहिती नाही. तुम्ही किती भुकेले तुम्ही किती ते शब्द तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रिसीव्ह करणार, आय डोंट नो, पण हे शब्द तुमच्या जीवनामध्ये काम करतील. हालेलुया. योसेफाला धरलं, बिचाराला खड्ड्यात टाकलं, खड्ड्यात टाकून 20 रुपयाला विकलं, परत मिस्र देशात नेलं, पुन्हा विकलं, एकाकडून दुसऱ्याला विकलं. काय आहे का बिचाराकडे, काहीच नाही. पण ज्या देवाने त्याला दर्शन देऊन म्हटलं होता स्वप्नामध्ये की मी तुला असं बनवेल की तुझा भाऊ, तुझे सगळे गोष्टी, सगळे व्यक्ती तुला नमन करतील. तो देव त्याच्या बरोबर होता. जरी आजच्या परिस्थितीमध्ये खरं सांगतो, जर तू हृदयातून देवावरती प्रेम करतोय, तुझं हृदय देवासाठी आहे, तुझं मन देवासाठी आहे, तर माझा देव तुझ्या बरोबर आहे. जरी आज ती परिस्थिती तुझ्या विरुद्ध असेल, आजचा प्रॉब्लेम, आजच्या सगळ्या गोष्टी तुझ्या विरोधामध्ये असतील, पण माझा देव तुझ्या सोबत आहे आणि एक दिवस त्या विरोधातील गोष्टी तुझं हित करणार आहेत. त्याच गोष्टी तुझं हित करणार, नीट ऐका, त्याच गोष्टी तुझं हित करणार आणि 100% हित करणार आहेत. योसेफाच्या जीवनामध्ये घडलंय, तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे. त्या गोष्टी मिळून तुझं कल्याण करतील. हालेलुया. की झाली दुसरी गोष्ट, खड्ड्यात टाकलं, विकलं, दुसरी गोष्ट विकलं, परत विकलं, तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट काय आली, चौथी समस्या. बायबल सांगतो जसं त्याला विकलं, त्या घरधण्याने काय केलं, सगळे कारोबार त्याच्या हातामध्ये सोपून दिला. मिस्त्री दुसऱ्याला पती, त्यांनी काय केलं, सगळा कारोबार योसेफाच्या हातामध्ये सोपवून दिला, सगळ्या गोष्टी. पण त्याची पत्नी रोज त्याला म्हणायची, माझ्या बरोबर नीच, माझ्या बरोबर झोप, माझ्या बरोबर झोप. हालेलुया. पण योसेफ काय म्हणायचं, नो, मी देवाच्या विरुद्ध हे घोर पाप नाही करणार. हालेलुया. देवाच्या विरुद्ध मी घोर पाप नाही करणार. मग एक दिवस असा आला की योसेफ काहीतरी काम करत होता, तेवढ्यात त्या धन्याची पत्नी आली, कारण तो धनी बाहेर गावी गेला होता. हालेलुया. आणि ते दरवाजा लावून घेतला आणि योसेफाचे कपडे काढले. हालेलुया. योसेफाचे कपडे काढले. पण योसेफ ते कपडे टाकून काय गेला, पळून गेला. आता त्याने काय केली, देवाची मर्जी पूर्ण केली. नीट ऐका मी काय सांगतोय, त्याने पाप केलं नाही,
देवाविरुद्ध पाप केलं आणि उलट काय केलं, त्या पापापासून पळाला, पण उलट झालं, त्याला जेलमध्ये टाकण्यात आला. काय इथं काय झालं, उलट झाला. त्या स्त्रीने काय केलं, त्याच्या धन्याला दुसरं सांगितलं वाढून चढून, म्हणजे धन्याने काय केलं, त्याला तुरुंगात टाकलं. किती वर्ष, 2 वर्ष. 2 वर्ष जेलमध्ये असेल, विचार करत असेल, प्रभू तू का मला याच्यासाठी दर्शन दिलं होतं. हालेलुया. पण त्याने डाऊट नाही केला, तो विश्वासू राहिला. का, देव त्याच्या बरोबर होता. हालेलुया. जरी त्याला तुरुंगात टाकलंय, बायबल मध्ये लिहिलंय, उत्पत्ती 29, 39, 31 ते 23 वर्षामधून लिहिलंय. वाचा. उत्पत्ती 29, 21 ते 23. त्याच्यात असं लिहिलंय, आमेन. तथापि परमेश्वर योसेफ बरोबर असून त्याने त्याच्यावर दया केली, म्हणा दया केली, आणि त्या बंदिशाळेच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असं केलं. आता त्याला पुढे टाकलं तुरुंगात. पण देवाने काय केलं, जो बंदिशाळेचा अधिकारी आहे त्याच्या हृदयामध्ये योसेफासाठी काय दिली, कृपा दिली. बंदिशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदी खाण्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले. आता लीड कोण करचा बंदीवान, योसेफ, परका योसेफ. हालेलुया. आणि तिथे जे काही ते करून घेणार तो असेल. म्हणजे योसेफ त्या व्यक्तीकडून काही सर्व गोष्टी करून घ्यायच्या. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदिशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफ बरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करे. आणि परमेश्वराने त्याला सोडलं नाही. तो मग देवाच्या योजनेप्रमाणे करायला गेला. काही गोष्टी त्याच्या विरुद्ध झाल्या, ऑपोजिट घडल्या. पण माझा देव ऑपोजिट नाही आहे, माझा देव त्याच्या सोबत होता. तेव्हा योसेफ जे काही करायचा ते काय व्हायचं, यशस्वी व्हायचं. कळलं तुम्हाला. ही झाली 4थी गोष्ट. 2 वर्ष घालावी. किती वर्ष, पुन्हा 2 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्ष. दर्शन पडलंय, स्वप्नात सगळ्या गोष्टी दाखवल्या प्रभूने. येच मी तुझं चांगलं करणार आहे, येच मी तुला बेस्ट गोष्टी देणार आहे. पूर्ण नाही झालं लवकर, पण त्याने डाऊट केला, तो ढळला. धीर धरून त्याने काय केली, वाट पाहिली. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिले 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये देवाने तुला सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या. हालेलुया. अहो मी तुम्हाला म्हणतो 2000 वर्षापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये त्या वधस्तंभावरती त्या देवपित्याने तुला सगळ्या गोष्टी देऊन टाकल्या. ते पण उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुझ्या जीवनासाठी, तुझ्या भक्तीसाठी सगळ्या गोष्टी देवाने काय केल्या, तुला देव म्हटलाय तुला मी देऊन टाकल्या. देव आणखी देखील तुला म्हणतोय की सर्व गोष्टी मिळून तू जर माझ्यावरती प्रेम करतोय, जर मी तुला बोलवलंय, तर सर्व दुःख, सर्व त्रास, सर्व अडचणी मिळून त्या सर्व तुझं कल्याण करतील. कोण म्हणतोय, देवाचा आत्मा तुम्हाला सांगतोय की तो तुझं काय करेल, कल्याण करेल. काय करेल, काय तुझा विश्वास आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुझं कल्याण करेल. खूप गोष्टीमध्ये अपयश येत आहे, पण माझा देव म्हणतो तुझं काय करेल, सगळ्या गोष्टी मिळून काय होते, तुझं कल्याण करतील. बोला ना, झोपू नका. काय होईल, काय होईल. कल्याण करील. बायबल मध्ये दिलंय योसेफाला 2 वर्ष जेलमध्ये टाकण्यात आला, पण 2 वर्ष त्यांनी अधिकार चालवला त्या बंदीवानावर. काय चालवलं, अधिकार चालवला. आणि उत्पत्ती 41 मध्ये तुम्ही वाचलं 34 ते 45 वचन. वाचूया. उत्पत्ती 41 34 ते 45 वचन. आमेन. कारण त्या राजाला, फारो राजाला एक स्वप्न पडतं, त्याचा अर्थ कोणाला सांगता येत नाही. पण योसेफ बरोबर कोण होता, देव होता. ऐका आता काय. हा, हे सुरुवात कशी झाली आणि एंड कसा होतो, ऐका. हा, हे फारोला व त्याच्या सर्व सेवकाला अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकाला म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपणाला दुसरा कोणी आढळेल काय. आणि फारो योसेफास म्हणाला, देवाने तुला या सर्व गोष्टीचे ज्ञान दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणीच नाही. तर तू माझ्या घरचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, गादी पुरताच काय. तुझ्या आज्ञाप्रमाणे. बरं का, फारो राजा काय म्हणतोय,
तुझ्या आज्ञेप्रमाणे. तुझ्या आज्ञाप्रमाणे माझी सर्व प्रजा तुझ्या आज्ञेप्रमाणे चालेल. हा मी